तर बॉलिंग मार्ग तयार अरविंद. मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती अरविंदने. 2 ओव्हरमध्ये केवळ 11 धावा दिल्या होत्या, 1 विकेटही प्राप्त केली होती. 5.5चा इकॉनॉमिकल रेट त्याचा होता, तोच अरविंद. ओ पहिलाच बॉल विकेट किपरच्या आता डॉट बॉलने सुरुवात करतोय. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण बघतोय एखादं या खेळपट्टीवरती ज्या एंडने आता बॅटिंग होते तिथून चेंडू मिडल करणं फार कठीण होतं, पण दुसऱ्या एंडने आपण बघितलं तर चांगली बॅटिंग होताना दिसते. कारण मागच्या मॅचमध्ये आपण ते चित्र बघितलं. पुढे आले, ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल कारण फिल्डिंग चांगली झाली. पण बघा थ्रो इथे खराब आला. बॅकअपला खेळाडू होते त्यांच्याही वरून हा चेंडू बाउन्स होऊन गेलाय. जिथे 1 होती तिथे 2. अरविंद निराश आहेत. माहिती आहे अरविंदला एक धावेसाठी किती संघर्ष करावा लागतो मैदानावरती. खरं तर अशा रन जेव्हा वाया जातात किंवा खर्च केल्या जातात तेव्हा मात्र हा दबाव निर्माण होतो गोलंदाजावरती. 2 धावा धावफलकावरती आपण बघतोय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती. गोलंदाज अरविंद तयार. स्ट्रायकिंगला बॅटर. ओ बॅट चेंज. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव या दरम्यान आपण बघतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 धावफलकावरती. वडवलीची कामगिरी अफलातून राहिली होती, आपण बघितलं वाकणच्या अगेन्स्ट. 3 षटका ठोकल्यास नागाव टीमला गुणाजी बोराडे बाळे यांच्याकडून 3000. आणि या दरम्यान फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन नागावच्या. OT+ हे क्रीडांगण नागावचंच आहे आणि नागाव संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना आपण बघतात वडवलीच्या अगेन्स्ट. 3 धावा आणि 1 विकेट. अरविंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. न्यू बॅटर स्ट्रायकिंगला येतात श्रीनाथ. श्रीनाथच्या येण्याने या ठिकाणी आपण बघतात दुसऱ्या बाजूने गणेश पाटील काहीतरी चर्चा करतायत. मागचा सामना अंगलट आला होता नागावच्या, पण अखेरच्या क्षणाला आपण बघितलं ती मॅच जिंकली. नवापाडा संघाची खराब फिल्डिंग कारणीभूत ठरली त्यांना पराभवाला. हलक्या हाताने चिप करतायत. लॉंग ऑफला फिल्डर दुरून येत आहेत. आणि बघा काय प्रेझेन्स ऑफ माइंड आणि रनिंग बिटवीन द विकेट. बघा दोघांमधलं कॉर्डिनेशन जबरदस्त झालं का तर विचार नव्हता केला. तर कानपुली गावातून या ठिकाणी परेश यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन आदरणीय परेश यांना की आपण मंचावरती या. कानपुली संघ ज्या संघाला आपण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये खेळताना बघितलं, अफलातून खेळ होता. गतवर्षी चॅम्पियन होते रायगड कल्याण या गटातून. सुधीरचा संघ कानपुली. बॅट चेंज. मागे फिल्डर आहेत गलीमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकते, जाऊन पोचते ते म्हणजे 6. पहिले षटक संपलंय. केवळ 6 धाव आलेले आहेत. एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये येताना दिसला नाही. 1 विकेट मात्र प्राप्त केली आहे अरविंदने. अरविंद मागच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल होते. 5.5चा इकॉनॉमिकल रेट त्यांचा आपण बघितला. ही मॅच 4 ओव्हरची असणार आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. 4 ओव्हर म्हणजे तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. जेव्हा 5 ओव्हर असतात तेव्हा 1 गोलंदाज 2 षटकं फेकू शकतो. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य फॉर्च्यून इव्हेंटवरती कृष्णा आमचे डोळ्यात तेल टाकून काम करत आहेत.
तर बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत गोलंदाज केशव पाटील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतात केशव. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतायत श्रीनाथ. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका. आय थिंक त्या ठिकाणी लेस बांधत होते. हो यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल. आणि रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगलं बघा. मगाशीही लॉंग ऑफला अगदी सहजतेने 2 धावा पूर्ण केल्यात. दबाव टाकतात. वडोलीची फिल्डिंग अत्यंत चांगली आहे पण तरीही या फिल्डिंगच्या विरोधात आपण बघतायत दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगली. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 8 धावा झाल्यात. स्लोअर वन पण यावेळेस दिशेपासून भरकडलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या आधाराने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती एकूण 9 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना टॉस जिंकून वडवलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आज फार मोठी धावसंख्या बघायला मिळाली नाही. आपण बघितलं तर आज पहिल्या मॅचमध्ये आपण 51 धावा बघितल्या होत्या. त्याच्यानंतर मोठी धावसंख्या एकही आपण बघितली नाही 50च्या पुढे. ओ हो हो मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार. तर नावळीचे या थर्ड अंबर या आपण कोणीतरी या बघा. आणखीन 2 षटकार मारले इथून सलग. नवनाथ साळुंके. नवनाथ साळुंके या. नवनाथ डिनर घेत आहेत. या कोणीतरी. मॅच थांबले बघा. तर नवनाथ सोळंके आलेले आहेत. जिथे कमी तिथे आम्ही. जिधर कम उधर हम. आणि खरं तर डिनर करत होते पण यावं लागलं. इमर्जन्सी होती. बघा आणखीन 2 षटकार आले तर आदरणीय गुरुनाथजी बोराडे याचकडून 3000 रुपये देण्यात येतील बॅट्समनला. मॅन फ्रॉम बाळेगाव ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. आदरणीय नाना पाटील साहेब यांच्याकडून श्रीनाथला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. श्रीनाथ पुन्हा एकदा तयार. सामना करेल. ओहो लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आणि गेला चेंडू सीमा पार. येतोय आज चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण 19 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग श्रीनाथची. 1 षटकार मिड विकेटला आणि त्यानंतर लॉंग ऑफला आपण बघितलं
हा चौकार. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत केशव पाटील KP. आतापर्यंत या ओव्हरमध्ये चेंडू संपन्न झालेले आहेत 3 मध्ये आपण बघितलं धावा तब्बल खर्च केले 13. 3 चेंडू 13. महागड षटक. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या अरविंदच्या, पण हे षटक नागावसाठी पर्वणी ठरते. केशव पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ हो अपील आणि काय कमबॅक आहे बघा. पहिले 3 चेंडू 13 आल्या, हा चेंडू संपर्क नाही झाला, डॉट बॉल. केशव पुन्हा एकदा प्रयत्न असेल की पुढचे 2 चेंडूही जर चांगल्या पद्धतीने हाताळले. श्रीनाथ तयार. चला चला, कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट नको. तिथे अंपायर साहेब, थर्ड अंपायर देखील आहेत मागे. चला चला मॅच सुरू करा. तो गोलंदाज केशव पुन्हा एकदा तयार. चला मॅच वरती फोकस करा. ओ हो वाईट बॉल दिशेपासून भरकडलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण 20 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 21 धावा झाल्यात. हे षटक काही संपायचं नाव घेत नाही. 3 बॉलमध्ये 13 आल्या होत्या, 4था बॉल डॉट, नंतर पुढचे 2 वाईड. एकूण 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात केशवने. ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत डीप मध्ये, पण गेला चेंडू सीमा पार. येईल आज चौकार. बाळकृष्ण पाटील याचकडून 3 चेंडूत 3 षटका टोकल्यास 10,000 रुपये. त्याचबरोबर गुरुनाथ बोराडे यांच्याकडूनही 3,000 रुपये आहेत. हा चेंडू मागे गेला थर्ड मॅनच्या दिशेने. या दरम्यान केवळ 1 धाव इथून पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाले ते म्हणजे 26. षटक क्रमांकाकडे दिवस संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6, या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्यात आणि हे षटक नाट्यमयरित्या संपन्न झाले. पण या षटकाने नागाव संघाच्या धावसंख्येमध्ये प्रचंड वाढ होताना आपण बघितली. जिथे 6ची धावगती आपण पहिल्या ओव्हरनंतर बघितली, दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस ती 13ची बघायला मिळते. वेळ जास्त घेऊ नका, ऑलरेडी या षटकाला बराचसा वेळ खर्च झाला आहे. 4 ओव्हरची मॅच 26 धावा झाल्यात आणि वडोलीचे 12th मॅन बघा हनुमान जबरदस्त होळी खेळलेले दिसत आहेत. आणि कलर बघा अजूनही निघाला नाही, केमिकल कलर वापरलेला दिसतोय. का तर इको फ्रेंडली कलर फार कमी लोक वापरत आहेत. आणि आज बरेच जण झोपले असतील सकाळपासून. काही जणांनी प्रचंड प्रमाणात धुळीवंदनचा आनंद घेतला. चला अंपायर सांगतात फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका, वारंवार ॲर्ग्युमेंट नको आहे. बघा मॅचवरती फोकस करा. तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि कुठेतरी तुमच्या कामगिरीवरती त्याचा परिणाम होतो. त्या 26 धावा झाल्यात 2 ओव्हरनंतर. बघूया
पुढच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत? बघा, दोन्ही संघांना ही शेवटची वॉर्निंग आहे की जर तुम्ही वादावाद केला पुन्हा एकदा तर दोन्ही टीमला बाद करण्यात येईल. अजिबात वादविवाद नको आहे, दोन्ही संघांना बाद करण्यात येईल. बघा, आणि नक्कीच जो काही नियम आहे त्याच्यावरती संघटना ॲक्शन घेईल. पण प्लीज आता आर्ग्युमेंट नको, आपसमध्ये कुठलीही चर्चा नको आहे, कारण लाईव्ह सुरू आहे आणि लाईव्हवरती सगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या होता कामा नये. पॉईंटच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहेत आणि झेल ड्रॉप, सोपा झेल होता. थ्रो चांगला आला आहे, डायरेक्ट हिट नाही करता आला. आणि या दरम्यान आपण बघतायत 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ते म्हणजे 28 धावा झाल्यात. पिंटू पाटील बॉलिंग मार्कवर येत आहेत. षटक क्रमांक 3 प्रारंभ झालाय. वैयक्तिक 22 वरती खेळत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग श्रीनाथची आपण बघताय. मामा भांजे मैदानावरती खेळत आहेत. पेंडू भाचे आहेत. ओहो, हवेत झेलची शक्यता. झेल ड्रॉप. बादशाने मामाची कॅच सोडली आहे. एक बादशा बॉलिंग करतोय अशी माहिती मिळाली आहे, एक बादशा फिल्डिंग करतोय. काहीतरी नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धावफलकावरती एकूण झालेले आहेत ते म्हणजे आपण बघतोय 30. झेल ड्रॉप झाले. बघा, 2 कॅचेस ड्रॉप झालेत. जी चूक आपण बघितली नवाबाडाने केली त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. जे सुटल्यानंतर 4 धावाही तिथे पूर्ण केल्या. तिथून नवाबाडा बॅकफूटवरती गेलाय. वडवलीही त्या चुका करताना दिसतोय. हवेत हा देखील फिल्डर येत आहेत आणि फायनली झेल टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी होते बाद. श्रीनाथच्या खेळीचा अंत होतोय. श्रीनाथने एकूण धावा केलेल्या आहेत. वैयक्तिक 24, 11 चेंडूत 24 धावा. सुपर इनिंग. गरज होती पहिल्या ओव्हरनंतर केवळ 6 होत्या आणि त्यानंतर श्रीनाथने केलेली बॅटिंग संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 30 धावा झाल्या आहेत. या ओव्हरचे एकूण 3 चेंडू. या दरम्यान आपण बघतायत मैदानात पाणी घेऊन गेलेत कारण पाण्याची मागणी खेळाडूंनी केलेली आहे. ओहो, कॅच. ओहो हो, काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. द्वारकानाथ पाटील, ग्रेट कॅच.
पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, दिनेश पाटील, अवी पाटील, निगू गावचे सगळे मान्यवर आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. तर शिवदास बच्चू पाटील नागावचे यांनाही विनंती करेन आपणही मंचावरती या. तर पंडित गोरपेकर नारळी गावचे याचकडून 3000 रुपयाची देणगी आम्हाला आलेली आहे. धन्यवाद पंडितजी गोरपेकर आपला. विनायक शेठ पाटील यांचे आगमन झाले, स्वागत आहे. गौरव पाटील ही सगळी मंडळी आपण बघतात निगू गावची आणि नक्की स्वागत आपण त्यांचं करूया. उद्योगपती सागर पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. तर एक नजर स्कोअर कार्डवरती एकूण धावा झाल्या 31. हो केलाय, गॅप मध्ये फिल्डर धावतायत. लॉंग चेस, चेंडू सीमारेषेच्या पार येतोय आज चौकार. घेऊन येतोय प्रकाश, प्रकाश पाटील म्हात्रे, म्हात्रे प्रकाश म्हात्रे आहेत. प्रकाश ओहो, चेंडू या ठिकाणी ऑन साइडला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा. प्रकाश देखील 40+ झालेलं आहे. का तर प्रकाशनेही भरपूर रेग्युलरचं क्रिकेट गाजवलं आहे आणि वेगळी ॲक्शन त्याची आपण नेहमी बघितले. साईड आर्म फार वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. 2 धावा येत आहे. धावसंख्या 37 धावफलकावरती. तर खिडका आणि मोठी देसाई यानंतरची मॅच. ऑन साइडला फील्डला त्या ठिकाणी आहेत आणि झेल ड्रॉप. त्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आदरणीय श्री जयंत शेठ पांडुरंग पाटील नागाव यांच्या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेन जयंत शेठ पांडुरंग पाटील यांना की आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर सतीश पाटील नागाव यांचे आगमन झाले आणि नागावसाठी आजची रात्र आनंदाची आहे कारण दोन्ही टीम्स चांगलं क्रिकेट सादर करत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर आहे डीपमध्ये. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? स्ट्रायकिंग इनवरनं तो रिस्पॉन्स मिळाला नव्हता पण अखेर ओव्हर थ्रोमुळे ही एक धाव मिळालेली आहे. 2 धावा धावसंख्या धावफलकावरती. 41 दूरने पुढे सरकती धावसंख्या. 41 धावसंख्येने 40 ओलांडलेली आहे. त्यामुळे एक चांगली टोटल मैदानामध्ये आपण बघतायत. टीम नागाव, आयुष 11 नागाव आदरणीय श्री गुरुनाथजी बोराडे बाळेगाव यांनी पुरस्कृत केला संघ. त्यांच्या वतीने 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यास 3000 रुपये. आणि संचित बाळकृष्ण पाटील
तर संचित शेठ पाटील याचकडून 3 षटका ठोकल्यास 10,000 रुपये. फिल्डर आहे टीम मध्ये यावेळेस आणि खराब फिल्डिंग, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. फलकावरती एकूण 45 सुंदर बॅटिंग मैदानावरती 2 बंधुराज, एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला गणेश. आज आपण पहिल्या मॅच मध्ये अरविंद पाटील, मनोज पाटील या 2 बंधूंना बघितलं. त्यांनी प्रचंड संघर्ष केला. संपर्क नाही, चेंज ऑफ पेस, चेंडू मागे येतो. विकेट किपरला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही. लेग बायचा इशारा आपण बघतायत, पायावरती लागून आलाय. आणि 1 धावसंख्या धावफलकावरती एकूण 46. यावरचा चेंडू आपण बघितलं तर 1 चेंडू शेष आहे. एखादा मोठा फटका धावसंख्येला 50च्या पुढे नेऊ शकतो. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, 6 धावा अरविंदच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. अपील पंचांनी स्वीकारलंय. फलंदाज बाद, अखेरच्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते. अशा प्रकारे डाव संपलाय. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना आयुष 11 नागाव 40+ टीमने एकूण धावा केलेल्या आहेत, त्या म्हणजे 46. आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय वडवली या संघासमोर. तर या टॉस अडिया दोन्ही कॅप्टन केळकाळीचे या आणि मोठी देसाई.
हॅलो, थँक्यू विनोद सर. पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. यजमान संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात पाहुणा संघ टीम वळवली मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. आतापर्यंत डाव पहिला आपण पाहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना होम ग्राउंडवरती नागाव संघानं बनवल्यात त्या धावपळकावरती 46 आणि 47 धावसंख्येचं एक चॅलेंजिंग आव्हान असेल ते. अर्थातच टीम वडवली समोर. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद पाटील आणि साथीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो पिंट्या पाटील. यस, आज काहीसे चेंजेस आपण पाहतोय, परंतु 24 बॉलमध्ये 47 समीकरण, हे समीकरण इतकं सोपं नाही, खास करून ह्या खेळपट्टीवरती जिथे सध्या तरी गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासमोर आता कडवी झुंज आणि अगदी परीक्षा असेल ती फलंदाजांची. त्या गोष्टी कराव्या लागतील फलंदाजांना, कारण की इथनं जर विजय संपादन करायचा असेल अर्थातच टीम वडवलीला, तर एक चांगली पार्टनरशिप खास करून पहिल्या विकेटसाठी जो ओपनिंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतोय की वेल बिगिनिंग इज हाफ डन असं आपण नेहमी म्हणतो. सुरुवात जर चांगली राहिली तर मात्र यशाचा अर्धा पल्ला तिथेच पार होतो आणि तो पल्ला पार करण्यासाठी सुरुवात या दोघांना चांगली द्यावी लागेल. खास करून लक्ष असेल अरविंद पाटीलवरती. रेग्युलर फॉर्मॅटनंतर लगेचच पदार्पण ह्या 40+ ह्या खेळाडूचं आपण पाहतोय, म्हणजे फॉर्म त्या खेळाडूच्या बाजूनं आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. आणि ह्या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळ या फॉर्मॅटमध्ये देखील अरविंद पाटीलचा आपण पाहिला. मागच्या मॅचमध्ये मॅच विनिंग त्याची ॲबिलिटी आपण पाहिली आणि या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं त्या खेळीची त्या इनिंगची अपेक्षा असेल. गेम ऑन. 47चं लक्ष स्ट्राईक एंडवरती अरविंद पाटील. पहिला चेंडू बॅकफुटवरती येऊन पॉईंटच्या डोक्यावरून फटका सुरेख. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडूची गती अगदी टप्प्यावरती कमी झाली असं मी म्हणेन, कारण की ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला होता असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल, परंतु त्यानंतर जरूर चेंडू अडवण्यात आला आणि धावा 2 प्राप्त झाल्या. 2 स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना अरविंद पाटीलला आपण पाहतोय. प्रति षटकामागे जवळजवळ 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. सुरुवात 2 झाली आहे. पुढील चेंडू इथे मात्र अपील तर झाली आहे यशांच्या मागे. 2 पंच इम्प्रेस नाही आहेत. पूर्णतः टीम ह्या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती बालकृष्ण मडवी यांना आपण पाहू शकाल. 2 पंच आता सध्या तरी चर्चा करत असताना 3 ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आमचे ठाकूर सर असतील, भाने सर असतील आणि सोरखादे सर, असे 3 पंच. दी सोरखादे सर आता सध्या 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. ज्या सध्याच्या घडीला संदीप भाने सर आणि एका बाजूने आपण पाहू शकाल आमचे सचिनजी ठाकूर जे ऑनफिल्ड अंपायर आहेत. आणि चर्चा त्या ठिकाणी आपल्याला जरूर 2 पंचांमध्ये पाहायला मिळाली. आणि ते पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज पास झाला. एज अँड टेकन कॉटबॅनच्या माध्यमातून अरविंद पाटील बॅक टू दी डगआउट. धक्का पहिला. पाठलाग करत असताना टीम वडवलीला. टीम खिडकाली आपल्याला निश्चित त्यांचं कौतुक करूया, कारण की अगदी ते ह्या ठिकाणी उपस्थित राहिले, कारण की आज इथे खाडी संघ खेळणार होता, परंतु काही कारणास्तव ते चेंजेस आपण पाहू शकाल. यस, पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही आहे. तर फलंदाज बाद झालाय सनी म्हात्रे. तर आमचे सनीदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करताना आहोत टॉस. तर खिडकाली आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई. नुकताच मोठी देसाईचा सामना रंगला होता सोनारपाडाच्या अगेन्स्ट शिरडोनच्या मैदानावरती. जरूर तिथे परास्त झालेत, परंतु आता तो पराभव विसरून आता मोठी देसाई संघ इथे खेळताना ज्येष्ठा निर्वी 11 मोठी देसाई सनी म्हात्रे पुरस्कृत हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्याच शुभ हस्ते सध्या तरी टॉस आपल्याला पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज तकदीर मात्र दाखल होत असताना नेट क्रमांक 3 वंडांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थात टॉस बॉक्समध्ये आपण टॉस पाहतोय. आमचे साथी समालोचक तिथे विनोद सर आहेत. टॉस त्या ठिकाणी पूर्ण झालाय. खिडकाळी संघाने टॉस जिंकलाय. खूप सारे शुभेच्छा आणि त्यांचं सर्वप्रथम आपण कौतुक करूया, आभार व्यक्त करूया, कारण की ते या ठिकाणी दाखल झालेत. लेट कट खेळायचं होतं, यष्टीरक्षकाकडनं झाली आहे चुकी. मोतीरामदादा पाटील यांना आपण पाहतो यष्टांच्या मागे. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. इथनं जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं स्थान त्यांना कायम करायचं आहे. त्यासाठी आता हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करत असताना आपण पाहतोय. अरविंद पाटील बाद झाल्यानंतर आता तकदीर म्हात्रे या फलंदाजावरती भरपूर आशा अपेक्षा असतील त्या टीम वडवलीच्या, कारण की लक्ष चॅलेंजिंग आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो 24 बॉल आणि 47 धावा इक्वेशन त्यांना विजयासाठी साधायचं होतं. कंपल्सरी चेसिंग 40+ ही मॅच आपण पाहतोय. ते पाहता तो इथे बालकृष्ण मडवी पुढील बॉल आडव्या बॅटनं लॉप करायचं होतं, परंतु व्यवस्थित मिडल करता आलं नाही आणि ते मिडलचे फक्त सिंगल. दी सिलिमिडॉनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथे एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक 4 या आकड्यावरती पोहोचत असताना सुरुवात 2 धावेनं राहिली होती अरविंद पाटीलकडनं. त्यानंतर तो बाद झाला आणि आता दोन्ही फलंदाज सिंगलनं आपल्या डावाला पुढे नेत असताना पुढील चेंडू फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा असा संपर्क झाला की स्वीट साऊंड या ठिकाणी ऐकायला आलं आणि जरूर हा चेंडू सीमारेषा पारला. यस, 500 रुपयाचं कॅश प्राईज ऐवा झेलसाठी जे लावण्यात आलं होतं. सौरभ गोरपेकर, सौरभ भोईर, माफ करा, सौरभ भोईर, भरत शेट यांचे सुपुत्र सौरभ भोईर यांच्याकडनं ते कॅश प्राईज 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ऐवा झेलसाठी. या आपण ते कॅश प्राईज आपल्याला देण्यात येईल. या सागर पाटील वडवलीचे एक लेजंड क्रिकेटर आहेत. या आपलं देखील स्वागत. या सागर. परंतु डायरेक्ट हिट या ठिकाणी साधलं, फलंदाज बाद. पिंट्या पाटीलला परतावं लागेल. इथे मात्र धाव घेण्याची चेष्टा केली. या सागर दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक ज्युनियर ऑलराऊंडर नेहमीच आपण सागर दादा पाहतो खेळताना. यस डीजे. यस, संचित शेठ बालकृष्ण पाटील यांच्याकडनं नागाव संघाच्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर कॅश प्राइज असेल ते 3000 रुपयाचं. 10,000. यस, 10,000 टक्क वाढली आहे. हा बघा बघा, तुम्ही इनॅक्शन मध्ये नाहीत ना. यस, तुम्ही दुसऱ्या संघात आज खेळ केला. आमचे आप्पा मागून आवाज देत आहेत चंद्रकांतजी पाटील, परंतु ते आज स्वतःच्या संघात न खेळता दुसऱ्याच्या संघात खेळले. मग त्यांना पारितोषिक कसं मिळायचं? यस, चर्चेचा विषय आहे, परंतु ही चर्चा बाजूला ठेवून आपण मॅचच्या दिशेने जाऊ. मॅच अतिशय महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते, कारण की दोन नामांकित संघ सध्याच्या घडीला खेळ करतायत. आघाडीचे फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर झालेत. मैदानाच्या आतमध्ये आता द्वारकानाथ पाटील आणि तकदीर म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकात धावा आपल्याला 10 पाहायला मिळाले. एक षटकार तकदीर म्हात्रेच्या बॅटमधनं देखील आपण पाहिला. आणि आता दुसरं षटक विकास पाटील, मागच्या मॅचचा मॅच विनर, गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना मॅच रंगेल, कारण की प्रत्येक वेळी थांबतो दादा, कारण की तुम्ही आता रिप्लेमध्ये देखील चेक करू शकता. म्हणजे बऱ्याचदा सुरुवातीला आम्हाला देखील आवाज देतात, परंतु आम्ही देखील प्रत्येक वेळा त्या गोष्टी करतो. आधेमध्ये एखाद्या वेळेला पाहुणा आला तर ठीक आहे, त्या गोष्टी होऊन जातात, परंतु आमचं देखील लक्ष असतं मॅचकडे. एक एक गोष्ट महत्त्वाची आहे. गोलंदाज विकास सज्ज होत आहेत.
अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येतोय, एक एक डॉट बॉल. इथे मात्र मॅच वरती पकड मजबूत करत असताना नागाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वडवली संघाचे चाहते आता सध्या तरी जरूर प्रतीक्षा करतायत की मोठे फटके आता यायला हवेत. मॅच आता त्यांच्यासाठी थोडीशी कठीण बनत चालली. इथनं चौकार षटकार गरजेचे असतील. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला लॉब करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटवरती हा देखील चेंडू आला नव्हता. प्रयत्न तर चालू केलाय परंतु आपण नेहमी म्हणतो की परिस्थिती जितकी बिकट असेल ना त्या परिस्थितीशी नक्कीच समोर भिडायचं आणि जोपर्यंत यश प्राप्त होत नाही तोपर्यंत फक्त लढायचं आणि ती लढाई. यस, नागाव संघ पुन्हा एकदा जर विजय या संघानं संपादन केला. तिसरे पंच, यस, तर तिसऱ्या पंचांची मांग आता करण्यात आली आहे. गोलंदाजावरती आता आक्षेप नोंदवण्यात आलाय. तर तिसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये, यस, नवनाथ सालुंके आपण जायचं आहे. तर आमचे यस नवनाथजी सालुंके आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला आणि टीम नागावसाठी आता सुवर्ण संधी. सामना जिंकला तर मात्र एवन जोडी नानाशेठ पाटील आणि उत्तम शेठ पाटील यांच्याकडनं 11-22 रुपये. 11-22, यस. हा, 11,000 आमच्यापर्यंत आकडा आला. 11,022 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. यस, बरोबर आहे, ते योग्य आहे. या अगोदर देखील पारितोषिक आलं होतं आणि यानंतर देखील सामना जिंकल्यानंतर ते पारितोषिक असणार आहे नानाशेठ पाटील आणि उत्तम शेठ पाटील यांच्याकडनं. गोलंदाज सज्ज होत आहेत. वन्स अगेन चांगला चेंडू, तितकाच दमदार फटका देखील पाहायला मिळतो परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रिंगणाच्या आतमध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा सिंगल डबल न फक्त डाव पुढे जाऊ शकतो. सामना जिंकणं कठीण आहे कारण की लक्ष ज्या पद्धतीचं होतं 12च्या अगदी धावगतीनं धावायचं होतं प्रति षटकामागे, म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. ते पाहता सिंगलनं हे टार्गेट अचीव होऊ शकत नाही. मोठे प्रहार, चौकार षटकार आता अगदी नितांत गरजेचे आहेत. दरम्यान हा चेंडू इथे देखील चांगला चेंडू पाडल्यानंतर राईज होतोय बॉल. स्वतःवरती नाराज तकदीर मात्रेला आपण पाहतो. त्याला माहित आहे ही मॅच जर जिंकायची असेल तर आता मोठा फटका आपल्या टीमसाठी खूप गरजेचा आहे. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आहे परंतु आता आणखीन काही फटके अपेक्षित आहेत. मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील चांगली गोलंदाजी करत असताना, चांगला गोलंदाज आहे. इथे लाऊड अपील झाली आहे परंतु पंच फेटाळून लावतात. इम्पॅक्ट एक्झॅक्टली जिथे हवा आहे तिथे नव्हता. आउटसाइड डील एक्स्ट्रम होता. इथे ओव्हर थ्रो झाली आहे. धावा 3 देखील पूर्ण झाल्या. 4थ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार जणू काही गेलाय की काय, तिथे बॉल अडवलाय. 5 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक दोन्ही फलंदाजांचं करावं लागेल कारण की तब्बल आता ह्या 5 धावा पूर्ण केल्या जिथे कदाचित एक धाव देखील होणं लेग बाईज, यस, लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ह्या धावा असतील. तर पाण्याची मांग केली जाते, पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती मात्र आता ह्या 5 जोडल्या जात आहेत आणि या 5च्या मदतीनं धावफलक 18 आकड्यावरती. इथनं इक्वेशन 12 बॉल आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 12 चेंडू 29 धावा ऑन पेपर थोड्या कठीण जरी वाटत असल्या तरी जोपर्यंत तकदीर मात्र लढतोय तोपर्यंत हे टार्गेट शक्य आहे असं मी म्हणू शकतो कारण की आता ह्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच एका बाजूनं टीम खेडकाली आणि विरोधात ज्येष्ठा निर्वी 11 मोठी देसाई हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सनी मात्रे पुरस्कृत हा संघ निश्चित ह्या मैदानावरती खेळताना आपण पाहू शकाल. टॉस जिंकलाय टीम खेडकालीनं आणि जो काही डिसिजन असेल तो आपण अंमलात आणून यानंतर लगेच मॅचला सुरुवात देखील करायची आहे. या अगोदर देखील रेग्युलरचा एक सामना आपण पाहिला अर्थात क्रियांश परी 11 संदीप पाटील पुरस्कृत नागाव संघ पाहायला मिळाला. त्यांच्या अगेन्स्ट वाकळण संघ जो पराभूत झाला आणि नागाव संघानं बाजी मारली.
तर महत्वाचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोहर देसले. आज दमदार कामगिरी राहिली होती, परंतु आता 12 वाजून गेलेत, आता दिवस पालटलाय. दिवस म्हणजे दिनांक तर पालटली आहे. यस, गोविंद जाधव पिंपरीचे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं स्वागत आपण करू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल इथे देखील पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा. काय घडतंय, एका बाजूला फेकाफेकी चालू आहे. ओव्हरथ्रोच्या धावा अगदी डोकेदुखी ठरू शकतात, कारण की जिथे आपण पाहिलं सुरुवातीला देखील मागच्या बॉलवरती फक्त 1 ते 2 धावा होऊ शकल्या असतात, तिथे 5 मिळाल्या. आणि महत्त्वाची बाब, तकदीर मात्र स्ट्राईक देखील मिळाली. पुन्हा त्याच्याकडनं हा फटका आपण पाहिला, तिथे देखील 1 मिळू शकली असती. ओव्हरथ्रो झाली आणि पुन्हा 2 धावा मिळत आहेत. बदलणारी स्ट्राईक. यस, किडकली संघ डिसिजन कळवा, जेणेकरून विरोधी संघ रेडी राहील. इथे फुल लेनचा चेंडू, प्रहार केला आडव्या बॅटनं, फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक श्रीनाथ पाटील होते. आता झेल विसावलाय आणि खेळ संपलाय. संदीप यांचा फलंदाज झाला बाद, महत्वपूर्ण विकेट. आणि या मॅच वरती आता खऱ्या अर्थानं पकड मजबूत करत असताना टीम नागाव. धावसंख्येची पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या, त्यानंतर विकेट येतोय. विकेट महत्वाची होती. नवीन फलंदाज सत मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील दाखल होत आहेत. आता मॅच थोडीशी कठीण झाली आहे ती टीम वडवलीसाठी, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत धावा 27. आता ह्या बॉल, हे जे काही बॉल राहिले त्या षटकातील त्या बॉलला मात्र टार्गेट करावं लागेल. इथे तर फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला काउ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव मिळेल का? प्रयत्न चालू होता, फेकी थोडीशी खराब होती, परंतु बॅकअपला 2 ते 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टीम स्पिरिट आहे. होम ग्राउंडवरती संघ खेळतोय, बरीचशी पारितोषिकं देखील लावली जात आहेत. ह्या अगोदर रेग्युलरचा नागाव संघ जेव्हा खेळत होता तेव्हा देखील काही खेळाडू आज मात्र नक्कीच पारितोषिक कमवताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये सोन्याला आपण पाहिलं, रुद्रा माली. 3 षटकार जे शेवटचे आले ना जीतच्या अगेन्स्ट, तिथे जवळजवळ 3-3 हजार रुपये मिळाले मला तरी वाटतं प्रत्येकी षटकाराला. कारण की आमचे उद्योजक निगेगावचे संदीप शेठ पाटील यांनी देखील पारितोषिक लावलं होतं. तदनंतर पारितोषिक लावलं होतं आमच्या नाना शेठ यांनी देखील, आणि आमचे हरिश्चंद्रजी साहेब यांनी देखील पारितोषिक लावलं होतं. ते प्रत्येक षटकारासाठी 1-1 हजार रुपये तिघांनी लावले होते. म्हणजे सोन्यानं 2 षटकार आणि रुद्रानं 1 मारला होता. असे 9 हजार रुपये प्राप्त झाले होते. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली आहे. दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करतात. दोघांसाठी विजय महत्वाचा आहे. ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. नॉकआउटचे जेव्हा आपण सामने पाहतो तिथे सर्वस्व पणाला लावताना प्रत्येक संघाला आपण पाहतो गावाचं अस्तित्व जोडलेलं असतं. त्या कारणास्तव संघर्ष मोठा पाहायला मिळतोय. बॅकफुटला येऊन पंच करायचं होतं, परंतु अतिरिक्त बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव अतिरिक्त जोडली जाईल. धावफलक आता 24 या आकड्यावर. धावसंख्येची जर आवश्यकता पाहिली तर 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 24 बनल्यात, 23 बनवायच्या आहेत, परंतु चेंडू फक्त 8 शिल्लक आहेत. इथे देखील ऑन साइडला टार्गेट तर केलं होतं, परंतु चेंडू मिडल होत नाही बॅटवरती. पुन्हा बॉडीवरती हा चेंडू आदळलाय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल. ह्या अगोदर देखील मी म्हटलं होतं सिंगल डबलनं लक्ष पूर्ण होऊ शकत नाही त्या टीम वडवलीचं. सुरुवातीलाच गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला तर धावा खर्च झाल्या 46 आणि 47चं टार्गेट ह्या खेळपट्टीवरती मी अगोदरच म्हटलं होतं. इतकं सोपं नाही आहे, खूप परिश्रम करावा लागेल. तो करत असताना आता सध्या तरी आपण पाहतोय
दरम्यान अपील केली होती इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टंप आणि चेंडू मागे निघाला होता. नंदेश भोईर कोपरीगावचे यांचं देखील आगमन झालंय. रात्र जशी पुढे सरत चालले तसे मान्यवर येत आहेत, कारण की आयोजनकर्त्यांवरती असलेलं हे प्रेम आपण पाहतोय. या नंदेश दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. यस, खिडकाळी संघ आपला डिसिजन फिल्डिंग. यस, फिल्डिंग करतायत तर बॅटिंग करायची आहे टीम मोठी देसाईला. ज्येष्ठ निर्वी 11 मोठी देसाई हा संघ आपला प्लेइंग 11 स्क्वॉड आपण आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन इथे विराजित व्हायचं आहे. तर षटक या ठिकाणी पूर्ण झालं. आता शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा बनताना मी पाहिल्या होत्या त्या अर्थातच शिरडोनच्या मैदानावरती, जिथे नारिवली संघ खेळत होता. आणि नारिवली संघाच्या मनोहर भोईरनं मात्र ती कामगिरी पूर्ण केली होती. जवळजवळ 1 चेंडू राखत तो विजय त्यांनी नोंदवला होता. इथे काय घडेल? 6 चेंडू 21 ची गरज. 6 बॉल 21 धावा बनतील का? ऑन पेपर शक्य आहे, परंतु त्यासाठी आता प्रहार दाखवावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय पाटील यांना आपण पाहू शकाल. भवितव्य आहे त्यांच्या हातामध्ये या मॅचचं. एकतर पारितोषिक आलंय 11,022 रुपयाचं नाना शेठ आणि उत्तम शेठ यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. तर पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी जयंत शेठ पांडुरंग पाटील नागावचे या ठिकाणी आलेत. तर विनंती आहे त्यांना या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित रेग्युलर आणि 40+ डे नाईट धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रमुख जनक आमचे सन्माननीय विश्वनाथ शेठ बसकर. इथे देखील अतिशय चांगला चेंडू खुदून काढायचं होतं, परंतु अगदी भवऱ्यासारखा फिरणारा हा बॉल तो गली रिजनला फील्ड केला जाईल. 1च धाव मिळेल. आता 20 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 4. म्हणजे 4 बॉल आणि 4 मोठे प्रहार, 2 षटकार आणि 2 चौकार जर आले तर मॅच टर्न होऊ शकते. परंतु आतापर्यंत एक चौकार षटकारासाठी तरसावं लागते. ते पाहता 4 मोठे फटके खूप कठीण आहेत. तर आमचे पाळेगावचे एक अतिशय चांगले पंच रतनजी मानेरकर यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं देखील असेल. परंतु काय गोलंदाजी, डॉट बॉल आलाय आणि आता या मॅच वरती विजयाचा शिक्का मोर्तब करत असताना आपण टीम नागावला पाहतोय, कारण की आता 3 बॉल 20 कठीण आहेत. इथे फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आणि मित्रनाथ होते त्या ठिकाणी झेल टिपलाय. खेळ संपलाय फलंदाजचा. परंतु ह्या स्पर्धेतील अस्तित्व देखील आता नक्कीच संपताना आपण पाहू शकाल टीम वडवलीचं. रतनजी मानेरकर ह्या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकाल. तर संचित शेठ बालकृष्ण पाटील 3 चेंडू 3 विकेट 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि चेंडू आता शिल्लक आहेत ते 2च चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलवरती जर 2 विकेट आले तर 10,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे एकाला ही शेवटची संधी आहे ती खऱ्या अर्थानं संजय पाटील यांना. 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 2 बॉलवरती 2 विकेट जर मिळवले तर 10,000 रुपये. यस, भाच्यानी पारितोषिक लावले मामासाठी. संधी आहे, झेल होऊ शकतो. यस, आता शेवटचा बॉल. या मॅचच्या तुलनेत बॉल महत्वाचा नसला तरी देखील विकेट हॅट्रिक साठी महत्वाचा आहे, कारण की 10,000 रुपये लागलेत. बॉलवरती जर विकेट आला ना तर 10,000 रुपये मिळू शकतात संजय पाटील यांना. काही चाहते आहेत त्यांना देखील वाटतं की हॅट्रिक पूर्ण व्हावा. हे पारितोषिक जे लावलंय ते कमावा आमचे संजय पाटील यांनी. खरं तर पारितोषिकांची वर्षा संजय पाटीलांवरती नेहमीच होते. जेव्हा ते अगदी ऑन माईक असतात, त्यांच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा माईक असतो तेव्हा अगदी अतिशय गोड आवाजामध्ये ते प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अगदी सिंगिंग या क्षेत्रामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज जयेंद्र पाटील येत आहेत. शेवटचा बॉल आहे
मॅचची औपचारिकता पूर्ण होते, परंतु ह्या बॉलवरती लक्ष आहे त्या संपूर्ण चाहत्यांचं, कारण की 2 चेंडू 2 विकेट आलेत. ह्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? लेफ्ट हँडर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा चेंडू. संजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. विकेट हॅट्रिक जर झाली तर 10,000 रुपये मिळू शकतात संचित शेट बालकृष्ण पाटील यांच्याकडून.